संत श्री केशवस्वामींची जीवनगाथा भाग दुसरा. विवाह आणि गृहस्थाश्रम. त्या काळी मुलगा 12 वर्षाचा आणि कन्या 8 वर्षाची झाली की माता पित्यास त्यांचे विवाह करण्याचे वेध लागत. कल्याणी श्री आत्माराम पंत नावाचे एक स्नेही श्रीधर पंत सबनीस परम धार्मिक आणि सूर्योपासक गृहस्थ होते. त्यांची कन्या अंबिका 8 वर्षाची झाली होती. एके दिवशी श्रीधर पंतांना पहाटेच्या वेळी स्वप्न पडले. स्वप्नात पांडुरंगाने सांगितले, अरे श्रीधरा, तुझ्या कन्येसाठी आत्माराम पंतांचा केशव योग्य वर आहे. या दोघांचे लग्न लावून दे. श्रीधर पंतांनी ते स्वप्न आपल्या पत्नीस सांगितले. सकाळी ते विवाहाचा प्रस्ताव घेऊन आत्माराम पंतांकडे गेले. यावेळी केशवला 12 वर्षे पूर्ण झाली होती. श्रीधर पंतांच्या या प्रस्तावाने ते सच्छील दाम्पत्य अत्यंत आनंदित झाले, कारण याला पंढरीच्या पांडुरंगाचे शिक्कामोर्तबही लाभले होते. गंगाबाईंना शांत, सोज्वळ, कामसू, सात्विक वृत्तीची आणि चुणचुणीत अंबिका पूर्वीपासूनच आवडत होती. ती आता गृहलक्ष्मी होऊन येणार असल्याने त्यांना विशेष आनंद झाला होता. मार्गशीर्ष महिन्यात केशव आणि अंबिकेचा विवाह थाटात संपन्न झाला. लग्नानंतरची 10 वर्षे पटकन निघून गेली. याच काळात केशवचे पिता आत्माराम पंत आणि माता गंगाबाई या उभयतांचे देहावसान झाले. यामुळे घराची सर्व जबाबदारी तसेच कुलकर्णीपणाची कामगिरी केशववर येऊन पडली. गावातील जमिनीची पाहणी, चारा वसुली करणे आणि ती सरकारात भरणे या कामात केशवचा सर्व वेळ जाऊ लागला. त्याला अतिप्रिय अशा कथा कीर्तनास वेळच मिळेना. त्यावेळी केशवने आपले कुलकर्णीपणाचे काम एका सुज्ञ ग्रस्ताकडे सोपवून स्वतःच्या कामातून मुक्त झाला. केशवपंतांचे कल्याणीहून खडकी येथे आणि नंतर भागानगरी स्थलांतर. श्री रघुनाथ पंत नावाच्या निजामशाहीतील एका अधिकाऱ्याच्या आमंत्रणावरून केशव आपल्या पत्नीसह कल्याणीहून खडकी म्हणजे सध्याचे औरंगाबाद शहर या ठिकाणी गेला. त्याची सात्विक वृत्ती, आचार संपन्न जीवनशैली, अध्यात्माचे सखोल ज्ञान, कीर्तन प्रवचन करण्याची अद्वितीय पद्धती या गुणामुळे केशव येथे अत्यंत थोड्या काळातच प्रसिद्धीच्या शिखरावर पोचला. आता लोक त्याला आदराने केशव पंत या नावाने संबोधन करू लागले. त्यांच्या कीर्तनास येणाऱ्या लोकांची संख्या तर दिवसेंदिवस वाढतच होती. यामध्ये भागानगरहून म्हणजे सध्याचे हैदराबाद शहर येथून व्यापारासाठी येणाऱ्या भाविकांचा समावेश होता. त्यांची इच्छा होती की पंतांच्या कीर्तनाचा लाभ भागानगर वासियांना सुद्धा मिळावा. ते पंतांना म्हणाले, महाराज, आम्ही आपणास भागानगरच्या कुतुबशाहीत उत्तम अधिकाराचे पद मिळवून देतो. तेथे नोकरी करून नोकरीनंतरच्या वेळेत आपण कथा कीर्तने करू शकाल. केशवपंतांनी त्या व्यापारांचा प्रस्ताव मान्य केला आणि ते भागानगरी आले. त्यांना आपल्या गणितातील नैपुण्यामुळे राजाच्या दरबारी एक उच्च पद प्राप्त झाले. या पदावर अत्यंत निस्वार्थ बुद्धीने काम करीत असताना सुद्धा पंत एकादशी आणि देवदेवतांच्या जन्मोत्सवाच्या प्रसंगी रसाळ कीर्तने करीत. पंतांचा सात्विक शांत स्वभाव, आध्यात्मिक तत्वज्ञान सुलभ करून सांगण्याचा हातखंडा यामुळे त्यांच्या भक्तांची संख्या सारखी वाढतच चालली. परंतु याचा असा परिणाम झाला की त्यांचे शासकीय कामात थोडेसे दुर्लक्ष होऊ लागले. त्यावेळी पंतांनी आपला संपूर्ण वेळ अध्यात्मज्ञानाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी देण्याचे ठरविले आणि आपल्या शासकीय पदाचा त्यांनी त्याग केला. आता त्यांना लोक आदराने केशव स्वामी या नावाने संबोधन करू लागले. समर्थ रामदास स्वामींची कल्याण क्षेत्राला भेट. शके 1853 इसवी सन 1661 प्लवनाम संवत्सरी समर्थ श्री रामदास स्वामी आपल्या धर्मप्रचार कार्याच्या निमित्ताने कल्याणी क्षेत्री आले होते. त्यांचा मुक्काम पूर्णानंद स्वामींच्या आश्रमात होता. समर्थांच्या सेवा व्यवस्थेसाठी केशव स्वामींचे बालमित्र शिवराम पंत होते. या मुक्कामात शिवराम पंतांना श्री समर्थांचा उत्तम सत्संग आणि सहवास लाभला. समर्थांबरोबर वार्तालाप करीत असताना शिवराम पंतांनी आपले बालमित्र श्री केशव स्वामी यांच्या
आध्यात्मिक ज्ञानाची, सात्विक आणि निर्लोभी स्वभावाची माहिती दिली आणि केशवस्वामींना समर्थांच्या प्रत्यक्ष दर्शनाचा लाभ व्हावा अशी इच्छा प्रकट केली. श्री समर्थांनी त्याला आनंदाने मान्यता दिली. एकदा शिवरामपंत केशवस्वामींच्या प्रेमळ आग्रहामुळे त्यांना भेटण्यासाठी भागानगरी आले होते. येथे शिवरामपंतांनी अनेक विद्वत्तापूर्ण प्रवचने केली. भागानगरीचा राजा अब्दुल कुली कुतुबशाह याने स्वतः दरबारी मंडळीसह केशवस्वामींच्या घरी येऊन दोन महान संतांचा सन्मान केला होता. शिवरामपंतांनी केशवस्वामींना श्री समर्थ रामदासांच्या कल्याणीच्या वास्तव्याबद्दल सांगून त्यांच्या आध्यात्मिक अधिकाराबद्दल सविस्तर माहिती सांगितली. ती ऐकल्यावर केशवस्वामींनी श्री समर्थ दर्शनाची त्यांना तळमळ लागून राहिली. स्वामींनी आपल्या एका शिष्याद्वारे श्री समर्थांना एक पत्र पाठविले. तो शिष्य चाफळला गेला. भागानगरीहून केशव स्वामींचा शिष्य त्यांचे पत्र घेऊन आला आहे असे कळताच समर्थांनी त्याला बोलावून घेऊन त्यास केशवस्वामीच मानून आलिंगन दिले. त्यास जवळ बसवून क्षेमकुशल विचारले. सर्व शिष्यांसमोर समर्थांनी केशवस्वामींचे गुणवर्णन करून ते म्हणाले, केशवस्वामी 5 वर्षाचे असताना पांडुरंगाने श्री शंकराचार्यांच्या रूपात येऊन त्यांना दर्शन देऊन मंत्रोपदेश केला होता. त्यांचे शुभमंगल कार्य सुद्धा पंढरीनाथानेच केले. त्यांना माझ्याबद्दल अत्यंत आदरयुक्त प्रेम आहे. श्री समर्थांनी केलेल्या आपल्या गुरुदेवांचे गुणवर्णन ऐकून त्या शिष्यास धन्यता वाटली. त्याने स्वामींचे पत्र समर्थांना दिले आणि त्यांची समर्थांना भेटण्याची तीव्र इच्छा असल्याचे सांगितले. केशवस्वामींना वाटणारे प्रेम, आदर या पत्रात ओतप्रोत भरलेले होते. स्वामींनी पत्रात लिहिले होते, ओम नमोजी सच्चिदानंदा पदत्रय स्वरूप सिद्धा बीजतरू अरविंदा स्वये अमोदा परिमळासी तू स्वानंदीचा चाखवटी तुची चवी तुझिया पोटी ते निरसुनिया दिजे भेटी स्वानंद दृष्टी अवलोकने. श्री रामदासा परम सखया स्वानंद कंदा गुरुवर्या केशवे विज्ञप्ती लिहावया हेची कारण असे पा. केशवस्वामींचा शिष्य चाफळच्या रम्य वातावरणात 13 दिवस राहिला. या काळात तो समर्थांच्या सत्संगात ओला चिंब झाला. नंतर त्याने श्री समर्थांकडून भागानगरी परत जाण्याची अनुमती मिळविली. समर्थांनी सुद्धा केशवस्वामींसाठी एक पत्र लिहून दिले. तो शिष्य यथासमयी भागानगरी येऊन पोचला. त्याने श्री समर्थांचे पत्र स्वामींना दिले. ते स्वामींनी सर्व शिष्यांसमोर वाचून दाखविले. त्या पत्रात लिहिले होते, हे केशवा, तुझ्या आंतरिक प्रेमळ पत्रातील प्रत्येक पद आणि त्यातील शब्दांचा विचार आणि चिंतन करता करता माझी समाधी लागली. या अवस्थेत आपण निर्विकल्प, भेदभावरहित, अद्वितीय असल्याचे ज्ञान मला झाले. तुम्ही जन्म मृत्यूच्या पलीकडे गेलेले जीवनमुक्त अजन्म आहात हे मला दिसले. आपण अजन्म असूनही धर्मजागृतीसाठी जन्म घेतलेले देवदूत आहात. तुमचा आणि माझ्या पत्रांनी तुमचा आणि माझ्या आत्म्यांचा संगम, भेट झाली, ओळख झाली आणि परमानंद झाला. प्रत्यक्ष भेट घेण्यासाठी नक्की यावे. श्री समर्थांसारखा महान संताने केशवस्वामींबद्दल प्रदर्शित केलेले हे मत त्यांच्या आध्यात्मिक प्रगतीचे मानचिन्हच होते. केशवस्वामींचे सज्जन गडास प्रयाण. श्री समर्थांच्या आग्रहाच्या आमंत्रणास मान देऊन केशवस्वामी आपल्या धर्मपत्नी अंबिकेसह सज्जन गडास निघाले. श्री समर्थांच्या दर्शनात जाण्यास निघाले. पायी प्रवासाचे 2-3 दिवस थोडे बरे गेले, परंतु नंतर मात्र अंबिकाबाईंना अनवाणी चालण्याने पायास फोड आले आणि त्यामुळे पुढचा प्रवास करणे अशक्य झाले. त्यांनी एका मारुतीच्या मंदिरात विसावा घेतला. तेथे त्या माऊलीने स्वयंपाक केला आणि हनुमंतास नैवेद्य दाखवून उभय त्यांनी जेवण केले. स्वामी आपल्या पत्नीस म्हणाले, आपण येथेच 4 दिवस विश्रांती घेऊन भागानगरी परत जाऊ. समर्थांची भेट पुन्हा केव्हा तरी होईल. या परतीच्या प्रस्तावाने दोघांनाही दुःख झाले. ती सात्विक माऊली हुंदके देऊन अश्रू ढाळू लागली. त्याचवेळी एक आश्चर्य घडले. मंदिराच्या गाभाऱ्यातून एक सावळ्या रंगाचा उत्तम अंगयष्टी असलेला युवक बाहेर आला. तो म्हणाला, मला माता पिता कोणी नाहीत. आपणच माझ्या माता पित्याप्रमाणे आहात. मी तुम्हाला सज्जनगडावर घेऊन पोहोचवितो. त्याचे ते वक्तव्य ऐकून निराश झालेल्या त्या दाम्पत्याच्या मुखावर
पुन्हा एकदा हास्य उमलले. अशा प्रकारे त्या तिघांचा प्रवास सुरू झाला. त्या युवकाने अंबिकाबाईंना आपल्या खांद्यावर बसून घेतले. यथासमयी ते तिघे सज्जनगडाच्या पायथ्याशी येऊन पोचले. त्या मातेने स्वयंपाक केला. तो युवक मात्र स्वामींना मी मित्राला भेटायला जातो असे सांगून निघून गेला. स्वामींनी जेवण केले. अंबिकाबाई स्वामींना म्हणाल्या, त्या युवकाने माझ्यासाठी किती कष्ट घेतले तुम्ही पाहिलेत ना. तुम्ही त्याला का जाऊ दिले? तो आला नाही तर मी देहाचा त्याग करीन. त्या प्रवासात अंबिकाबाईंचे त्या युवकावर पुत्रवर प्रेम लढले होते. पत्नीचा विलाप पाहून स्वामी ध्यानस्थ बसले. त्यावेळी हनुमंताने सांगितले, स्वामी मीच युवकाचे रूप घेऊन तुम्हाला येथे घेऊन आलो. ध्यानातून बाहेर आल्यानंतर स्वामी आपल्या पत्नीस म्हणाले, अहो तो युवक अन्य कोणी नसून प्रत्यक्ष हनुमंत आपल्या सेवेसाठी रूप बदलून आले होते. ती माता म्हणाली, मी ते काही जाणत नाही. माझा बाळ आल्याशिवाय मी जेवणार नाही. त्या मातेची आर्त भावना पाहून हनुमंत पुन्हा एकदा त्या युवकाच्या रूपात प्रकट झाले आणि त्या माता पुत्रांनी आनंदात भोजन केले. नंतर ते तिघे सायंकाळ होण्यापूर्वी सज्जनगडावर पोचले. तो युवक म्हणाला, या गडावर माझाच अवतारी पुरुष आहे. त्यांना भेटा. त्याने आपल्या सत्य हनुमंताच्या स्वरूपाचे दर्शन त्या उभयतांना घडविले आणि अंतर्धान पावला. या प्रसंगावरून त्या दाम्पत्याची भक्ती किती उच्च पातळीची होती हे याची कल्पना येते. भागानगरचे केशवस्वामी आपल्या पत्नीसह सज्जनगडावर आले असल्याची वार्ता श्री समर्थांना कळताच ते त्या उभयतांचे स्वागत करण्यासाठी वेशीजवळ आले. केशवस्वामींनी आपले मस्तक समर्थांच्या चरणकमलांवर टेकवून नमस्कार केला. समर्थांनी मोठ्या प्रेमाने त्यांना उठवून त्यांची उराउरी भेट घेतली. अंबिकाबाई सुद्धा समर्थांच्या चरणी नतमस्तक झाल्या. केशवस्वामींच्या राहण्याची उत्तम सोय गडावर केली होती. रात्रीचे भोजन आटोपल्यानंतर स्वामींनी समर्थांना भागानगर ते सज्जनगड प्रवास कथा आणि प्रत्यक्ष हनुमंताने केलेली सहाय्यता याचे सविस्तर वर्णन करून सांगितले. ते ऐकून समर्थांना आश्चर्ययुक्त आनंद झाला. केशवस्वामी सज्जनगडावर आल्याची वार्ता कळताच तेथे संत सज्जनांची मांदियाळीच जमा झाली. यात निगडीचे रंगनाथ स्वामी, देहूचे संत शिरोमणी तुकाराम महाराज, कान्होबा शास्त्री, चिंचवडचे मोरया गोसावी, जयराम स्वामी होते. या संत मंडळींचा कीर्तनाचा सोहळा सज्जनगडावर साजरा होत होता. प्रत्येक दिवशी एकेका संताचे कीर्तन प्रवचन आयोजित केले होते. शेवटच्या दिवशी केशवस्वामींच्या भक्ती रसाने ओथंबलेल्या काव्यमय कीर्तनाने या दिव्य सोहळ्याची सांगता झाली. सर्व संत मंडळी स्वामींना आपापल्या गावी येण्याचा प्रेमळ आग्रह करून परतली. स्वामींनी तो मान्य केला. समर्थांनी स्वामींना कृष्णा इंद्रायणीच्या काठावर बसलेली तीर्थक्षेत्रे दाखविली. त्यात प्रामुख्याने चाफळ, शिवथरगड, 11 मारुती आणि दर्याखोऱ्यातील गुहेतील ध्यानस्थाने होती. रंगनाथ स्वामींचे निगडी गाव, जयराम स्वामींचे वडगाव ही स्थाने सुद्धा स्वामींनी पाहिली. येथून ते ज्ञानेश्वरांच्या आळंदीत गेले. माऊलीच्या समाधीचे दर्शन त्यांनी अत्यंत श्रद्धाभावाने घेतले. तेथून ते तुकारामांच्या देहू गावी आले. येथून स्वामी मोरया गोसावी यांच्या चिंचवड गावी गेले. या प्रत्येक तीर्थाच्या स्थानी स्वामींनी आपल्या अति रसाळ वाणीने श्रोत्यांना मंत्रमुग्ध करून टाकले होते. प्रत्येक स्थानी भाविक श्रोत्यांची झुंबड असे. श्री समर्थांना केशवस्वामींची भक्ती, ज्ञानासह जनजागृती करणारी कीर्तने अत्यंत प्रिय होती. त्यांनी चाफळच्या श्रीराम मंदिरात केशवस्वामींच्या कीर्तनाचे आयोजन केले होते. एके दिवशी कीर्तन करण्यात स्वामी इतके रंगून गेले होते की समोर कोण येऊन बसले आहे याची त्यांना कल्पनाच आली नाही. त्या दिवशी शिवाजी राजे कीर्तनास येऊन बसले होते, परंतु कीर्तन समाप्त होईपर्यंत केशवस्वामींच्या हे ध्यानीस आले नाही. केशवस्वामींचे कृष्णेकाठचे वास्तव्य खूपच लांबले. आता त्यांना भागानगरी जाण्याची ओढ लागली. त्यांनी समर्थांची अनुमतीने भागानगरी जाण्याचा दिवस निश्चित केला. त्यांनी सज्जनगडावर समारोपाचे कीर्तन केले आणि श्री समर्थांसहित समस्त सज्जनगड वासियांचा निरोप घेतला. यथासमयी ते भागानगरी येऊन पोहोचले. त्यांनी आपल्या समर्थ भेटीचा वृत्तांत सर्वांना सांगितला. तो ऐकून सर्व शिष्यांना खूप आनंद झाला.
हरिओम तत्सत. हरिओम तत्सत. येथे भाग दुसरा समाप्त झाला.